नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला केळीचा प्लॉट आहे। हे आम्ही खोड लागवड केली होती आणि या पूर्ण केळी बागेमध्ये डॉक्टर कृष्णचंद्र यांचे प्रोडक्टचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि त्याचा आम्हाला रिझल्ट तुम्ही बघू शकतात किती जबरदस्त मिळालेला आहे। केळीची लांब साईज आहे आणि वादी पण मोठी आहे आणि केळींची संख्या भी भरपूर आहे। तर हे जे तुम्ही प्रोडक्ट बघत आहात आयडॉल म्हणून, तर याची बरेच चर्चा मी ऐकली होती बाजारात की याच्यामुळे वजनात वाढ होते, चकाकी येते मालावर। तर आम्हाला तशी या प्रोडक्टची आवश्यकता नव्हती, पण आम्हाला फक्त अनुभव घ्यायचा आहे आणि खरंच काय फरक पडतो का हे एवढंच दाखवण्यासाठी आम्ही हे प्रोडक्ट आता वापरायला सुरुवात केलेली आहे। पण हे प्रोडक्ट वापरण्याआधीच तुम्ही आमच्या मालाची साईज तुम्ही बघू शकतात, अतिशय चांगला माल आहे। वाढीसाठी आम्ही वेगळं काही दुसरं खतं वगैरे काही विशेष सोडले नाही आहे। नॅचरली जे आपले बेसल डोस आहेत आणि त्यानंतर डॉक्टर कृष्णचंद्र यांचे प्रोडक्ट आम्ही सोडलेले आहेत। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, NPK आणि वेस्ट डिकम्पोजर यांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वापर केलेला आहे। तर त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकतात। आयडॉल फक्त आम्ही अनुभव घेण्यासाठीच त्याचा वापर केलेला आहे की याचा चकाकी आणि वजनामध्ये काही फरक पडतो का हे सत्य आम्हाला पाहायचं आहे, त्यासाठी आम्ही याचा वापर करतो आहे। तर मित्रांनो, बिना वेगवेगळे रासायनिक पदार्थ न वापरता सुद्धा आपल्याला डॉक्टर कृष्णचंद्र यांचे प्रोडक्ट वापरून सुद्धा आपल्याला जबरदस्त रिझल्ट घेता येतो, हे आपलं समोर उदाहरण आहे। आता तुम्ही दुसरं कुठेही बघू शकतात, कुठेही केळीची सहित वादी बघा, असं नाही की आपण एकाच जागी दाखवतोय। हे पाहू शकतात, सर्व ठिकाणी माल जवळपास एकसारखा आहे, वादीची साईज एकदम चांगली आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत की आम्हाला डॉक्टर कृष्णचंद्र यांच्या प्रोडक्टमुळे खूप फायदा झाला। हे जैनचं टिश्यूचं रोप नसून त्या रोपाखालचं हे खोड आहे। तर बऱ्याच जणांना बाग बघून असं वाटतं की हे टिश्यू कल्चरचं रोप आहे म्हणून, पण हे आम्ही खोड लागवड केलेली आहे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हे वेळोवेळी आम्ही कल्चर सोडलेले आहेत डॉक्टर कृष्णचंद्र यांचे, आणि त्याचे हे रिझल्ट आहेत।